है ना, साधं पाणी ह्याच्यात काही एवढं काय तेव्हा इनो टाकलं बी ना, त्याची एक रिॲक्शन झाली, थोडासा CO2 गॅस क्रिएट झाला आणि बाहेर गेला. आता तर मी काय करतो, त्याच्यात पाणी न घेता है ना, पेट्रोल टाकून पोका कशी तरी आता पाहिजे. पेट्रोल टाकलं पेट्रोल. आता या पेट्रोल मध्ये आपण इनो टाकून पाहू काय होते. बरोबर वापिस येते. काही झालं का? काही झालं नाही ना. आता पाहिजे आपण टाकलं थोडस, थोडे बुलबुले आले बा, बबल्स आले आले ना. त्या पलीकडे काय झालं का? हात पेट घेतो टाकलं तर एवढं काही नाही, पण एकदम जास्त प्रमाणात नाही. आता जर मी याच्यात पाणी टाकलं, बरोबर आहे, पाणी टाकल्यानंतर याच्यात रिॲक्शन तयार होईल, बुलबुले तयार होईल ना. त्याचे बुडबुडे तयार झाल्यानंतर काय होते, ते बुडबुडे या पेट्रोल सगळं मिक्स होऊन बाहेर येतात जास्त प्रमाणात. जास्त प्रमाणात जर बाहेर आले, म्हणजे जर मी पाणी टाकलं, पाण्याच्या याच्यासोबत ते बाहेर आले, तर ते काय होतं, जास्त प्रमाणात पेट घेतो बा. कसं आता बाहेर टाक आता पाहायला आपण पेट असं काऊन झालं, असं काय झालं, कारण आहे की त्याच्यामधले जे बुडबुडे होते ते कसं पेट्रोल सोबत काय आले बाहेर आले. बरोबर आहे. CO2 गॅस जसा पेट्रोल सोबत बाहेर आला, या रिॲक्शनला काय म्हणतो आपण, एक्झोथर्मी. काय म्हणतो ना, एक्झोथर्मी. याच्या पहिले काय पाहिली होती आपण, एंडोथर्मी पाहिली आहे ना. त्याच्यातून काय होतं, हीट बाहेर पडत आहे. बरोबर आहे. इथून काय पडतं, हीट बाहेर पडत. कधी पण असं काही घरी करू नका. ग्लास असतो, ग्लास जास्त हीट झाला तर फुटू शकते. बरोबर आहे. हा घरी करून पाहायचा. ठीक आहे.